तू रोल्स कधी असे रिजेक्ट केलेस का? हो, मी एकदा असं केलं आहे कारण थोडे बोल्ड सीन होते त्याच्यात. तर मी सांगितलं की हे मी नाही करू शकत. अशा सीनचं पेमेंटही खूप असतं. मग त्याचं पेमेंटचं आमिष दाखवतात किंवा स्ट्रेच मार्कची ॲड होती आहे आणि माझं सिलेक्शन वगैरे सगळं झालं आणि त्यांनी खूप वेळा फोन केले की "नाही, नाही मॅडम तुम्ही या. तुम्हाला अजून पैसे वाढवून हवेत का?" म्हटलं, "नाही, मला फक्त पैशासाठी नाही काम करायचं आहे. मला भले पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण काम चोख करायचं आहे आणि योग्य करायचं आहे." सो तर मी ते नाकारलं. म्हटलं, "नाही मला करायचं आहे. मी नाही करणार." पण बऱ्याचदा असं म्हणतात ना, की नाही ती त्या रोलची रिक्वायरमेंट होती म्हणून आम्ही करतो असं हो, असं पण मग बऱ्यापैकी म्हणून तर म्हणतात. मी असं करते, की मला आधी स्टोरी लाईन सांगा. ॲड असली तरी ॲडची सुद्धा एक स्टोरी असते, म्हणजे एक हे असतं, स्क्रिप्ट असतं. ते मला सांगा, म्हणजे मला रिक्वायरमेंट काय आहे ते कळते. मग मी नाही म्हणते. पण त्यामुळे मग आपलीच ग्रोथ थांबत नाही का? ॲक्च्युली खरं सांगू का, हिरा आहे तो कुठेही चमकणार, माझं म्हणणं. भले मला थोडं रिस्ट्रिक्शन येतात, नाही असं नाही, कारण आपण आपले एथिक्स सोडत नाही. त्यामुळे हे येतात, पण ठीक आहे ना. मला माझा आनंद मिळवण्यासाठी मी काम करते. त्यामुळे माझे एथिक्स जपून मला आनंद मिळतोय ना, इट्स ओके. मग मला त्याच्यापुढे जायचंच नाही आहे. कारण लोकांनी आणखीन आपल्याला काही हे करून आपण सगळंच आपलं आयुष्य कुठेतरी मग म्हातारपणी वाटेल, की "अरे रे, आपण असं करायला नको होतं." ही खंत मला आयुष्यात नको आहे. असं. मग पहिला सिनेमाचा ब्रेक थ्रू कसा कोणी दिला म्हणजे कसा मिळाला तुला? अण्णा लई भारी म्हणून एक पिक्चर आला होता. त्याच्यामध्ये मी चांदबिबीचा मॉमेडियनच रोल, कारण माझा मॉमेडियन लूक खूप छान, साऊथ इंडियन मॉमेडियन लूक खूप छान जातात. तर त्याच्यात मी पहिल्यांदा पिक्चरमध्ये काम केलं. मग विथ द स्ट्रगलर केलं, मग गैरी आला, मग वचीवर राशी आला, असे पिक्चर मग मी करत गेले. काही वेब सिरीज आल्या आणि मग असं हळूहळू पुढे वाढत गेलं सगळं. हिंदीमध्ये केलेस? हिंदीमध्ये पण तारक मेहता का उलटा चष्मा केला आहे. हां. त्यानंतर मिले जो भमतुम केले, रब की मर्जी केली आहे. ताना क्वीनचा खूप गाजला होता रोल रब की मर्जीमधला. ती सुचित्राबेन म्हणून असते आणि ती खूप ताना क्वीन दाखवली. तर तो माझा खूप छान असं गाजला होता म्हणजे असा रोल. कैरीमध्ये मी केलं आहे हिंदीसुद्धा म्हणजे केलं बऱ्यापैकी. मग तुझा सगळ्यात तुला आवडलेला डिरेक्टर कोण आहे? ॲक्च्युली माझी सर्वात सुरुवातीची सिरियल म्हणाल ना, तर म्हणजे आता चंद्रशेखर गोखल्यांबरोबर केलंच मी काम. पण स्वप्नांच्या पलीकडलेला मला खरा ब्रेक मिळाला. आणि मी तुम्हाला सांगते म्हणजे त्यावेळेला की केदार वैद्य हे डिरेक्टर होते त्यावेळेला. अतिशय चांगले. सुश्रुत भागवत म्हणा या कांबळे सर म्हणा, त्यानंतर आता सुद्धा बरेच म्हणजे आता लक्षचे सिरियलमध्ये काम करणारे आता डिरेक्टर झाले आहेत, म्हणजे डी-ओ-पी, सी-ओ-पी असं काम करणारे. ही सगळी लोकं खूप छान डिरेक्शन करतात. मला असं अजूनही नाही आठवत आहे की कोणी खेकसून ओरडून मला सांगितलं आहे, "हे नाही, हे असं कर, तसं कर." खूप छान सगळे डिरेक्टर टीम खूप चांगली असते, इव्हन बाकीची पण. मला कुणालाच असं नावं ठेवावीशी म्हणजे वाटत नाहीत. कारण माझ्या बाबतीत खरंच कधीच असं झालेलं नाही आहे. तुझं रोल मॉडेल कोण आहे? की मी म्हणजे आता बऱ्याचदा आपण स्वतःला इम्प्रूव्ह करायला म्हणजे तू पण काही बघत असशील ना, काही सिनेमा बघतेस किंवा असं बघतेस, तर तुझं रोल मॉडेल कोण आहे मग? नाही, असं म्हणायला गेलं ना, तर मला जुन्या काळातल्या सगळ्या हिरोईन्स खूप आवडायच्या, की त्यांचा अभिनय जो असायचा तो रिअल वाटायचा. कुठे असं वाटायचं नाही, की ओव्हर ॲक्टिंग. ओव्हर ॲक्टिंग. पण आतासुद्धा खूप चांगल्या आहेत, नाही असं नाही. पण ना काय झालं ना, ती थीम आपल्याला आवडत नाही. त्यामुळे ते कॅरेक्टर आपल्याला नकोसं वाटायला लागतं. म्हणजे आता काही सीरियलमधनं कामं करणारे खूप छान कामं करतात. खरोखर खूप सुंदर कामं करतात. पण ते जे लिहिलेलं असतं किंवा त्यांचे अफेअर्स म्हणा आणि हे न ते दाखवलं ना, की त्या व्यक्तीबद्दल आपल्याला एक वेगळंच मत निर्माण व्हायला लागतं. असं होतं. पण सीरियल म्हणजे शेवटी समाजाचं प्रतिबिंबच आहे ना, जे नाही पण समाजात घडते ते सीरियलमध्ये नाही. दाखवतात. पण कधी-कधी ना आता अति वाहत जाते सीरियल. म्हणजे माझं म्हणणं आहे ना 100-150 एपिसोडमध्ये संपवा की सीरियल, की त्याचा ना चोथा चावून इतका चोथा करतात ना, की लोकं शेवटी म्हणतात, "अरे आता बास करा ती सीरियल." तुला झालंय असं कधी कंटाळा आलाय, की आता बस करा माझा रोल? नाही. मला तसं झालं नाही आहे. पण मला ज्यावेळेला आता गाथा नवनाथांची माझ्या अथिक्षा ॲड जे येतील, तिथे मी सीरियल सोडते. कुठली सोडली मी आहे गाथा नवनाथांची सोडली. पण नवनाथांची सीरियल मी सोडली. का? अतिशय सुंदर रोल होता माझा त्यात.
खूप छान रोल होता. कुठला? खूप चांगलाही चालला होता. नागनाथांच्या आजीचा रोल होता. तो खूप छान होता. पण माझे कार्यक्रम असतात. तर मी आधी डेट दिलेली असते. तर तुम्ही यू हॅव टू बी ॲडजस्ट माझं म्हणणं. कारण माझ्यावर माझे कलाकार पण अवलंबून आहेत ना. मग ते केलं नाही. मी सांगितलं ठीक आहे, इट्स ओके. मला नाही करायचं काम. मी सोडली ती सिरीज. डेट्स क्लॅश झाल्यामुळे सोडलं. हां. क्लॅश झाला आणि थोडंसं जर का आपण समजा समजून घेतोय 100%, तर दुसऱ्या समोरच्यानी 50% समजून घ्यायला पाहिजे. आता अजून एक जरासा नाजूक प्रश्न, म्हणजे मी असं बऱ्याचदा ऐकते की एस्पेशली मराठी सिरियलमध्ये की पेमेंट्स मिळत नाहीत, पैसे थकवले जातात हो. आणि कलाकार मात्र काही बोलू शकत नाहीत. आता काही काही कलाकार ॲक्च्युली मी ऐकलेलं आहे बाहेर, म्हणजे ते कम आउट अँड से की नाही ह्यांनी माझे पैसे बुडवलेले आहेत. वाईल त्यांना ॲक्च्युली चॅनलकडनं पैसे मिळत असतात. हो. तर बरेच जण ह्याला हल्ली वाचा फोडतायत. तर असं कधी तुझ्या बाबतीत झालंय का? झालंय. आता जवळ-जवळ माझे ना 7-8 प्रोडक्शनमधनं पैसे आले नाही आहेत. मग कधी-कधी थकलेले पैसे असतात. मग ते 20% डिडक्शन करूनच येतो. आधी ऑलरेडी 10% जातंच. त्यात आणखीन 20%. पण बाबा ठीक आहे, चल दे, असं म्हणून आपण करतो. पण कधी-कधी ना असं वाटतं की आपण केलेल्याची किंमत नाही आहे. म्हणजे तुम्ही ॲटलीस्ट 3 महिन्यांनी पैसे तर ते द्या ना पूर्ण. पण तसं म्हणजे एक्सप्लॉयटेशन केलं जातं. हो, हो. अगदीच. अगदीच केलं जातं. पण अशी काही संघटना वगैरे नाहीये की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली दाद ना मागता सिंटा येते? जी आहे, ती आहे. त्याची मी मेंबर आहे. तर ते लोकं देतात तुम्हाला हे करून. पण शेवटी काय होतं ना, की आपण जर का बोललो, तर आपणच वाईट होणार आहोत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.